हे मला लय भ्या वाटायला लागले. ऍम्ब्युलन्स बोलू. काय झालं? मला कसं तरीच होतंय. अरे अंगार पडलेलं काय? मरतोय आता मी. अरे पण झालं काय? शितली. काय झालं ते नीट सांग. काय बोलली का तुला? थांब बघतो तिच्याकडे. नाही नाही नाही, काय बोलली नाही मला, पण माझ्याकडे असल्या डेंजर नजरेनं बघते. काहीतरी डोक्यात आहे तिच्या. तू नको घाबरू. तिचं थोपडच असं आहे, मारके मशिवानी. अय आज्या, मस्त म्हणू नको र. नाही म्हणजे एखाद्याला कशाला असं काय म्हणायचं म्हणून म्हंटल, बाकी काय नाही. नाना, आज तुम्ही भक्ती काय असती हे एकदम सोप्या शब्दात सांगितलं बघा. मी कोण सांगणार? आपल्या संतांनी जे लिहून ठेवलंय तेच फक्त पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचं. हो, बरोबर आहे. बरं, येतो मी. रामकृष्ण. नमस्कार नाना. बोल भैया. अहो काय कीर्तन सांगताय तुम्ही. मी तर ते एक्सपायरच झालो एकदम. भैया, एक्सपायर नाही, इन्स्पायर म्हणजे प्रेरित होणे. इन्स्पायरच झालं. काय तुमचे शब्द. या शब्दांची देशाला गरज आहे नाना. या युवकांना तुमच्या मौलिक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यात आता शीतलचा पण सहभाग आहे. आम्हाला तर अभिमान वाटतो की ती एवढा चांगला मृदुंग वाजवते. ती मृदुंग वाजवत असताना असं मन प्रफुल्ल होतं एकदम. नाही, शीतल मृदुंग चांगला वाजवती, पण आज तिला काय झालं ते काय कळा ना. नाही नाना, ती चांगलंच वाजवते. कुठला चांगला? सारखी चुकत होती. आज तिचं लक्षच नव्हतं. नाही नाही नाना, तुमचंच लक्ष नव्हतं. अहो तुम्ही कीर्तनात होते. अहो तुमच्या कीर्तनातून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. बरं, मग काय शिकलास आज? आधी सूर्य सांगन. सूर्य मी शिकलो की नाना. हा. ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं का नाही, ते मला लय आवडलं. एकदम भारी, ते आवडलं. अरे पण काय आवडलं ते सांग की. नाना, मी यास्मिनला घरी सोडून येते. ए चावा लवकर आवरून या. वाट बघते मी. जा लवकर. चल राहायचं मी इथेच आता. इथनं येतात ना ते दोघं? हो. तिथले अगं लोक येतील. चल की. अगं गप बस, कोण नाही येत. जी मस्ती आहे ना त्या आज्यात, ती सगळी उतरवती का नाही बघ तू. काय करते ती? काय करते ती मग कळेल. काय कळलं? तुला काय नाही, मला निस्तारायला येत. आवडलं खरंच. तुला का लय घाबरतो बा तिला. मी घाबरतोय. मग मी नसतो कोणाला घाबरत. चल. पळा. हे हे, माग वळणार. इकडे कशाला? इकडे मग सांगते. नको. अरे चल. आजी चल. खाते तुला. नको. अरे मी आहे. चल ऐक की. चल. अरे नको. थांब. नको तर. थांब चल. रावल्या, हम्म. शर्ट काढ. हा? का? हा शर्ट मी तुला दिला होता? नाही. नाही ना? मग ज्याला तो दिलाय त्यानंच तो घालायचा. राहुल्या, शर्ट काढायचं नाही. मी तुला दिलाय म्हणल्यावर तूच घालायचं. विषयच नाही. शर्ट तूच घालायचं. रावल्या, तू जर शर्ट काढला नाहीस ना तर तुझी
चड्डी पण ठेवत नसती बघ. अयो काढ शर्ट. राहुल्या, आता तर शर्ट तूच घालायचं. हो किती दम आहे याच्यात. रावल्या, सरळ भाषेत सांगते. काढ शर्ट. शर्ट घाल. शर्ट काढ. शर्ट घाल. रावल्या शर्ट काढ. राहुल्या शर्ट घाल सांगतोय मी. रावल्या काढ शर्ट. माझा एक शर्ट घाल. काढ शर्ट. शर्ट घाल. रावल्या शर्ट काढ. काय बोलावलं काय चाललंय जाऊ घरला होय होय चला करायला. ए कुठं चालला? शर्ट काढ. ए ते शाणी म्हणून नको शिकले. राहुल्या शर्ट घाल. रावल्या शर्ट काढ. शर्ट घाल. रावल्या काढ शर्ट. शर्ट घाल. रावल्या मी तुला प्रेमानं सांगते. शर्ट काढ. राहुल्या राहुल्या शर्ट घाल. राहुल्या राहुल्या शर्ट घाल. राहुल्या शर्ट घाल. छान बोलते माझं. आता जवळ आजा शर्ट घालत नाही ना, तवर तू बिन शर्टाचा राहायचं. म्हणजे कोणताच शर्ट घालायचा नाही. इकडे दे शर्ट. आणि आजा, हा शर्ट मी तुला दिलाय हे गावभर बोंबलून सांगू नकस. ए मला बी काय हाऊस नाही. जा घेऊन ते शर्ट. यो शर्ट मी काय घालत नसतो. जा. शर्ट तर तूच घालणार. चल ग. फोन पण नाही घेऊन गेली. बघितलं ना किती वेळ झाला ते. अगं येईल ती. अहो पण तुम्ही तुमच्या बरोबर का घेऊन आला नाही शीतलला? ती यास्मिनला सोडून येते म्हणली. इतका वेळ लागतो यास्मिनच्या घरनं यायला. मी जितू भाऊजीने पाठवू का बघायला? नको नको मी जाऊन येतो.